मत्ती सुवर्तमान 12वा अध्याय आणि त्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये काय म्हटलेले आपण पाहूया. मत्ती 12 आणि 25 वचन आपण वाचन करूया. येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपापसात फूट पडलेले प्रत्येक नगर आणि किंवा घर टिकणार नाही. परमेश्वराचे वाचलेले वचन आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वाद करो. प्रेज लॉर्ड बोला. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन आज आपण या ठिकाणी वाचलं की जर एखाद्या घरामध्ये जर फूट पडलेली असेल, तर एखाद्या शहरामध्ये जर फूट पडली असेल किंवा एखाद्या नगरामध्ये फूट पडली असेल, तर ते घर किंवा ते शहर किंवा त्या देश फूट पडलेला जर देश असेल, तर ते देश किंवा ते घर टिकणार नाही, ती उजाड होईल. म्हणून आज आम्ही पाहणार आहोत की ऐक्याचं महत्व. कशाचं महत्व? ऐक्य म्हणजे ऐक्याचं महत्व म्हणजे एकजुटीचं महत्व, एकत्र येण्याचं महत्व. आम्ही काय एकत्र यावं? जसं शेवटचा काळ जसं येत आहे, तर बायबल सांगतं की आम्ही एकत्र येण्याचं सोडू नये. प्रेज लॉर्ड. एकत्र येण्याचं आम्ही नाही का त्याच्यामध्ये कंटाळा करू नये. तर त्या एकत्र येण्याचं महत्व, खूप महत्वाच्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत. बोला प्रेज लॉर्ड. मोठ्याने हात उंच करून बोला हालेलुया. हालेलुया. काय तुम्ही माझ्या बरोबर आहात? काय तुम्ही ऐकताय? ऐक्याचं महत्व, एकजुटीचं महत्व, एकत्र येण्याचं महत्व जे आहे. जर बायबल या ठिकाणी येशूने म्हटलं की जर एखाद्या नगरामध्ये जर फूट पडली, एखाद्या शहरामध्ये जर फूट पडली, एखाद्या घरामध्ये जर फूट पडली, तर ते शहर किंवा ते घर किंवा ते कोणतीही कार्य सफल होणार नाही किंवा ते टिकणार नाही, ते उजाड होईल, नाश होईल. त्याचं नाश होण्याचं कारण काय? फूट पडणे. घराच्या इकडे तिकडं उद्ध्वस्त होण्याचं कारण काय? फूट पडणे घरामध्ये. प्रेज लॉर्ड. म्हणून ऐक्याचं महत्व आहे. प्रभूंनी सांगितलं की मत्तीचा ग्रंथ त्याचा मत्ती सुवर्तमान त्याचा 18वा अध्यायामध्ये प्रभूंनी सांगितलं की 19 वचन वाचूया. काय म्हटलेलं आहे? मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एक चित्त होऊन विनंती करतील तर बघा, एक चित्त होऊन एकत्रित होऊन म्हटलेलं आहे. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एक चित्त होऊन एकत्र येऊन विनंती म्हणजे प्रार्थना करतील, तर ते माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी ती प्रार्थना विनंती त्यांचं कार्य केलं जाईल त्यांच्या जीवनामध्ये. आमेन. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस दोघे तिघे घरामध्ये ऐक्य असणं गरजेचं आहे, शहरामध्ये ऐक्य असणं गरजेचं आहे. जर घरामध्ये एक फूट पडलेले असेल, मतभेद असतील, एकाचे विचार हे इकडं एकाचे विचार ते, जर ते एकत्र येऊन प्रार्थना करत नाहीत, एक विचार येत नाहीत घरामध्ये, तर ते घरामध्ये कार्य होणार नाही. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पण जर तुम्ही ऐक्याने तुम्ही आला, एकत्र येऊन एक चित्ताने प्रार्थना करू लागला, तर लक्षात घ्या जे तुम्हाला करायचंय ते शक्य होईल. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून ऐक्य महत्वाचं आहे. देवाला आपल्याला दाखवायचं आहे की ऐक्यामध्ये खूप ताकद आहे. ऐक्य ज्यावेळेस एकत्र येतो किंवा ऐक्य निर्माण होतं, त्यामध्ये परमेश्वर तुम्हाला दाखवेल की ते काहीही करू शकतात एकत्र येऊन. एकट्यापेक्षा दोघे बरे. बोला प्रेज लॉर्ड. जो एकटा करू पाहतो तो गर्विष्ठ असतो. मी एकटा करेन, मी नसला पाहिजे. बोला हालेलुया. मी म्हणून जमत नाही. या ठिकाणी मी जर म्हणालो की मी एकटाच पास्टर सगळं काय नाही,
जे काही कार्य चालले, सेवा चाललेले, जी काही सेवा आहे किंवा जी काही मंडळी आहे, हे सर्व एकत्र मंडळी मिळून हे कार्य चाललेलं आहे. बोला प्रेज लॉर्ड. मी तर वचन सांगत आहे, पण कोणीतरी मंडळीतनं प्रार्थना करत आहे आपल्या या सेवेसाठी. कोणतरी काही ना काही सेवेसाठी प्रत्येकजण उभारलेला आहे. कोणी हे सेवा करत आहे, कोणी खुर्ची लावण्याची सेवा करत आहे, कोणी झाडू मारायची सेवा, कोणी कीबोर्ड वाजवण्याची सेवा, कोणी गीत गाण्याची सेवा, कोणी प्रार्थना करण्याची सेवा, कोणी वचन वाचण्याची सेवा, कोणी गीत गाण्याची सेवा. प्रेज लॉर्ड. हे सर्व एकट्याचं काम नाही, म्हणून परमेश्वराने मंडळीला एक करून त्याला मंडळी म्हटलेलं आहे, एक शरीर म्हटलेलं आहे. बोला की प्रेज लॉर्ड. जेव्हा सर्व मंडळी एकत्र येते त्याला शरीर म्हटलेलं आहे, आणि त्या शरीराचा मस्तक कोण आहे म्हटलेला आहे? येशू प्रभू आहे म्हटलेला आहे. कोण आहे मस्तक? येशू आहे. आणि हे सर्व आपण मंडळी म्हणून काय आहोत? एक शरीर आहोत. म्हणा एक शरीर आहोत. आणि एक शरीर म्हणून आपण मंडळीला परमेश्वराने हिला रचले गेलेलं आहे. प्रेज लॉर्ड. मग ऐक्य एकत्र आणून परमेश्वराने देवानी हे कार्य सुरू केलेलं आहे. पहिले एक किंवा दोघी. बोला प्रेज लॉर्ड. पहिला एक किंवा दोघे एकत्र येऊन प्रार्थना करतील. एकट्याला म्हटले का? इथं कशाला एकट्याला म्हटले का? इथं म्हटलेलं आहे, जर एक आणि दोन एकत्र येऊन जर तुम्ही प्रार्थना कराल तर स्वर्गातील पित्याकडून ती प्रार्थनेचं उत्तर दिलं जाईल. बोला हालेलुया. बोला येशू मसीह की. म्हणून लक्षात घ्या, फूट जर असेल, आज जर आपल्याला ऐक्याचं महत्व काय सांगत आहे माहिती आहे का? जर आपल्याला मोठं कार्य करायचं आहे, आपल्याला मोठं विजन आपल्याला गाठायचं आहे, मोठा उद्देश आपल्याला प्राप्त करायचा आहे, आपल्याला मोठं ध्येय आपल्याला गाठायचं आहे, तर लक्षात घ्या, आम्हाला ऐक्य आणणं गरजेचं आहे. आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. जर आम्ही एकत्र येऊन ऐक्याने येऊन जर आम्ही प्रार्थना आणि सेवा केली तर आम्ही मोठमोठ्या गोष्टी, मोठमोठं ध्येय, मोठमोठं दर्शन, मोठमोठ्या गोष्टी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात. पण या मोठ्या गोष्टी करण्यासाठी परमेश्वर म्हणत आहे की जर तुम्ही एकत्र याल तर तुम्ही मोठ्या गोष्टी कराल. बोला हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. जर तुम्ही एकत्र याल तर तुम्ही मोठ्या गोष्टी कराल. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये एक गोष्टीकडे आपण घेऊन जाणार आहोत. एका गोष्टीकडे तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 11वा अध्याय आपण वाचूया. उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 11वा अध्याय आणि 1 वचनापासून पुढे आपण वाचन करूया. सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली जाते आणि एकच बोली होती. पुढे असे काय म्हटलेलं आहे? सर्व पृथ्वीची एकच भाषा होती. म्हणा सगळेजण एकच भाषा. पहिलं एकच भाषा होती पृथ्वीवर. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पहिलं एकच भाषा होती आणि एकच बोली होती. म्हणजे कुणाचा नाही का भाषेचा गोंधळ, भाषेमुळे गोंधळ होता असं नाही. आता बघा, मराठी सुद्धा अनेक प्रकारची वेगवेगळी भाषा आहे. सोलापूरची भाषा, पुण्याची भाषा, मुंबईची भाषा, कोकणी भाषा, मराठवाड्याची भाषा, नागपुरी भाषा. आपण त्या भाषेवर बोलतो. हे सोलापूरचं आहे बरं का बी. मग ती सोलापूरची एबे एबे नाही का, काय करू आलाय म्हणजे ती दुसरी, कुठं कुठं वेगवेगळी भाषा बोली. पण पृथ्वीवर त्यावेळेस ज्यावेळेस उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 11व्या अध्यायामध्ये एकच भाषा होती. म्हणा एकच भाषा होती, एकच बोली होती. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सुरुवातीला परमेश्वराने जेव्हा मनुष्य निर्माण केला आणि ज्यावेळेस सुरुवातीच्या पृथ्वीच्या वेळेस काय होतं, वेगवेगळ्या भाषा नव्हत्या. आता ही वेगवेगळ्या भाषा कोणी केल्या? कुठल्या माणसाने नाही, सैताना नाही, देवानीच भाषा वेगवेगळ्या भाषेचा घातल्या माणसांमध्ये. परमेश्वरच त्याच्यामध्ये त्यांनीच केलं, त्याचं एक कारण आहे. बोला प्रेज लॉर्ड. पण एक गोष्ट महत्वाची मला तुम्हाला सांगायचं आहे की एकत्र असणं किंवा एक असणं, एक भाषा किंवा एक बोली असणं, एक मन असणं, एक आत्म्याने असणं, एक शरीराने असणं किती ताकदवर आहे, किती शक्तिशाली आहे हे तुम्ही आज या वचनामधून पहा. बोला प्रेज लॉर्ड. मग 11व्या अध्यायामध्ये वाचा, पुढे काय म्हटलेलं आहे? पुढे असे झाले की पूर्वीकडे जाता जाता त्या लोकांनी शिनार देशात एक मैदान लागले. त्या लोकांना त्या शिनार देशात एक मैदान लागले
आणि तेथे त्यांनी वस्ती केली. तेथे त्यांनी काय केली? वस्ती केली. शिनार देश. पहिलं त्या शिनारला त्यांनी काय नाव दिलं? बाबेल. म्हणा बाबेल. त्या शिनार देशाला किंवा त्या एरियाला परत नाव पडलं वेगळं, ती म्हणजे बाबेल. आणि मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं की तिथं त्यांनी त्या शिनार म्हणजे बाबेल या ठिकाणी एक मैदान लागलं आणि त्या मैदानावरती त्यांनी वस्ती केली. आणि वस्ती केल्यानंतर आम्ही पाहतो की काय वाचूया. ते एकमेकांना म्हणाले चला आपण काय करू? विटा करू पक्क्या बाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. हालेलुया. मग त्यांनी त्या ठिकाणी चला आपण विटा करून भाजू. आणि ते एकमेकांना म्हणाले की दगडाऐवजी विटा आणि चुनाऐवजी डांबर. आणि त्या ठिकाणी 4थं वचन वाचू काय म्हटलेलं आहे? मग ते म्हणाले चला आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू. बोला हालेलुया. आज या ठिकाणी त्यांचा एक उद्देश झाला एकत्र येण्याचा. त्यांचा एक कारण झालं एकत्र येण्याचा. आणि ते म्हणाले की एक गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आपण. एक मोठा उंच शिखराचा बुरुज जो आकाशापर्यंत उंच जाईल, आकाशापर्यंत उंच पोहोचेल, असा एक गगनचुंबित शिखराचा आपण बुरुज बांधू. ज्यावेळेस आपल्याला कुठली गोष्ट मोठी करायची आहे तर तुम्ही एकटे होऊन करणार नाही. तुम्ही मंडळीमध्ये आपण सगळे एकत्र येऊनच करू शकता, हे लक्षात घ्या. बोला हालेलुया. मग ते करू लागले. पुढे वाचूया. आपले नाव करू आणि सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. बोला हालेलुया. बोला येशू मसीह की. एक गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधायचा आहे आणि त्यांना आपले नाव करायचं आहे. पृथ्वीवर त्यांनी आपली पांगापांग होणार नाही. ह्यामुळं त्यांनी ते एक मोठं गगनचुंबित मोठं शिखराचा एक बुरुज ते बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. का? कारण आमची पांगापांग होऊ नये. काय होऊ नये? बोला हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे हे एकत्र येत आहेत आपल्या स्वार्थासाठी. जगामध्ये दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. एक चांगल्यासाठी युनिटी तयार होते, ऐक्य तयार होतं. आणि एक वाईट करण्यासाठी सुद्धा ऐक्य तयार होतं. वाईट करण्यासाठी युनिटी ऐक्य तयार करतात काही लोक. एकत्र येतात. एखादी वाईट गोष्ट करायची आहे, एखाद्याबद्दल षडयंत्र रचायचं आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी प्रॉब्लेम करायचा आहे, तर ते काय करतात? एकत्र येतात. काय करतात? एकत्र येऊन ते प्लॅन करतात. पण बायबलमध्ये असा आमचा परमेश्वर आहे की चुकीच्या गोष्टीसाठी एकत्र येणाऱ्यांना त्यांच्यात गोंधळ परमेश्वर करतो. त्यांच्यात गोंधळ फूट पाडणारा परमेश्वर आहे. हालेलुया बोला. पण चांगल्यासाठी युनिटीमध्ये आल्यानंतर, एकत्र आल्यानंतर देव चांगलं करणारा परमेश्वर आहे. बोला की आमेन आमेन आमेन. पण या ठिकाणी हे आपल्या स्वतःसाठी देवाच्या काही योजनेमध्ये बसणार नाहीत. अशा गोष्टीसाठी ते एकत्र आलेले आहेत. एकत्र येणं चांगलं आहे, पण त्यांचा उद्देश जो आहे त्याच्या मागे देवाच्या विरुद्ध आहे. ते आपल्या स्वतःसाठी आपली पांगापांग होऊ नये म्हणून ते एकत्र येतात. आता एकत्र पांगापांग होऊ नये म्हणे, पण त्यावेळेस परमेश्वरांनी मनुष्याला का बनवलं देवानी मनुष्याला? की देवाने आश्वासन दिला त्यांना पृथ्वीवर आणि म्हणला पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वीवर सगळीकडे जाऊन तुम्ही काय करा? पृथ्वी सत्तेखाली आणा, पृथ्वी व्यापून टाका, सगळीकडे जाऊन पृथ्वीवर राज्य करा. बोला की हालेलुया. तुम्ही सगळीकडे पृथ्वीवर जाऊन तुम्ही राज्य करा, पृथ्वी व्यापून टाका, असा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. परमेश्वराचा उद्देश काय होता? की मानवाला बनवल्यानंतर आदामाला आशीर्वाद दिला की तू जाऊन सगळ्या पृथ्वीवर जाऊन तू सत्ता चालव, सगळी पृथ्वी व्यापून टाका. म्हणजे एकाच ठिकाणी नाही, सर्व ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे मानवजात. पण हे मात्र कशासाठी बुरुज बांधत आहेत?
कशासाठी ते बांधत आहेत? कारण आम्ही कुठं जाऊ नये, एकाच ठिकाणी आम्ही टिकून नाही का पांगापांग होऊ नये, आम्ही एकाच ठिकाणी. पण देवाचा पहिला उद्देश तसा नव्हता. देवाचा पहिला उद्देश होता की सर्व मानवजातीनं सर्व पृथ्वी व्यापून टाकावी. बोला प्रेज लॉर्ड. मग देवाने हे पाहिलं. आता ही युनिटी, हे एकत्र येणं देवाला सुद्धा स्वर्गातून खाली यायला भाग पाडलं. मला शेजारच्याला युनिटी, ऐक्यत्र येणं, ऐक्याने राहणं देवाला स्वर्गातून खाली आणते. हालेलुया. बोला हालेलुया. ज्यावेळेस एकत्र येतो आपण, देव स्वर्गातून खाली उतरतो. जिथं फूट असते तिथं परमेश्वर नसतो, लक्षात घ्या. पण इथं या ठिकाणी तुम्ही प्रश्न कराल म्हणून पुढेच मी तुम्हाला सांगितलंय की यांचं एकत्र येण्यानंतर परमेश्वराने यांच्यामध्ये भाषा अनेक टाकल्या आणि यांच्यामध्ये गडबड केली. त्याचं तुम्हाला कारण काय सांगत आहे की ते एकाच ठिकाणी राहून तर पृथ्वीच्या सगळ्या भागामध्ये जावे त्यांनी. बोला प्रेज लॉर्ड. मग पहिले एकच भाषा होती, पण ज्यावेळेस देवानी अनेक भाषा त्यांच्यामध्ये टाकल्या आणि मग त्यांच्यामध्ये गडबड झाली, मग ते एकमेकाला बोलताना अचानक त्यांना एकमेकाची भाषा समजत नव्हती. काही लोकांना ज्यांना ही भाषा समजू लागली ते ग्रुप झाला. जे भाषा ग्रुप झाला ते आपल्या आपल्या पद्धतीनं समजते त्याप्रमाणे त्या वाटेने गेले. त्यांची पागापांग झाली, त्यांची त्या ठिकाणी वेगवेगळे झाले. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की त्यांचं एकत्र येणं हे परमेश्वराने पाहिलं. ते एकत्र येऊन काहीतरी काम करत आहेत, काहीतरी सुंदररित्या एक बुरुज बांधत आहेत आणि हे परमेश्वर पाहण्यासाठी खाली उतरला. प्रेज लॉर्ड. आणि बघतो तर परमेश्वर की ते म्हणते की आपली पांगापांग होऊ नये, आपण इथंच टिकून राहावं, आपलं नाव आपण ह्याच्यावर करू, आपलं नाव याच्यावर टाकू, अशा प्रकारे त्यांचा उद्देश होता. म्हणजे या ठिकाणी देवाचं राज्याचं काहीच यांच्या जीवनामध्ये नाहीये. यांचं एकत्र येणं म्हणजे देवाच्या राज्यासाठी काहीच विचार नाहीत. स्वतःचा स्वार्थीपणासाठी ते एकत्र आले. देव बघतो तुम्ही कशासाठी एकत्र येता. देव बघतो तुम्ही कशासाठी ऐक्य तुमच्यामध्ये. देवाच्या राज्यासाठी ऐक्यपण आलेलं आहे का देवाच्या विरुद्ध ऐक्यपण आलेलं आहे, हे परमेश्वर बघतो. बोला हालेलुया. जर देवाच्या राज्यासाठी, देवाच्या गौरवासाठी एकत्र येणं ऐक्य असेल तर देव तुमच्या प्रत्येक काम यशस्वी करेल येशूच्या नावामध्ये. देव तुमच्या प्रत्येक कार्याला यश देणार, अपयश देणार नाही. मग वाचूया 5वं वचन वाचूया. तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधत होते. ते पाहण्यास परमेश्वर काय झाला? उतरला. बघा हालेलुया. परमेश्वर उतरला एवढ्या युनिटीमुळे. हे एकत्र येणं परमेश्वर त्या ठिकाणी उतरला आणि देवाने बघितलं की काय बापरे, काय युनिटी आलेली आहे, काय ऐक्य आहे. पुढे वाचूया. परमेश्वर म्हणाला पहा हे लोक एक आहेत. हे लोक येत आहेत, एक आहेत. बघा काय म्हणाला परमेश्वर. म्हणा देवाने पाहिलं हे लोक एक आहेत. देवाने तुम्हाला ना आपल्याला पाहून बी काय म्हणायला पाहिजे. आपल्याला जर मोठं आपल्याला जर वाटतं ना मोठं काम व्हावं तर देवाला आपल्यामध्ये ऐक्यपणा दिसला पाहिजे. एकाची भाषा ही, एकाची भाषा ही, कोणाचीच बोलणं जुळत नाही, कोणाचंच विचार जुळत नाहीत, कुणाचंच नाही का मन जुळत नाही, तर मग कसं परमेश्वराचं मोठं कार्य होईल. मग तुम्हाला सांगत आहे, तुम्ही मंडळी सर्व तुम्ही घरात तुमचे एक विचार असले पाहिजे. मंडळी त्यानंतर मंडळीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही एक विचार असले पाहिजे. ऐक्य जर आलं तर मी तुम्हाला सांगतो येशूच्या नावात सर्व शक्य असेल तुम्हाला. पण तुमचे विचारच तुम्ही एक नाहीये. मंदिरात आलाय पण तुमचे विचार एक नाहीयेत, विचार वेगळे आहेत. मग कार्य कसं होणार? मंडळीशी तुमचे एक विचार एक नाहीयेत, देवाच्या बाबतीत तुम्ही एक विचार नाहीयेत, मंडळीबरोबर तुम्ही ऐक्याने नाहीयेत, तर मग कसं परमेश्वराचं कार्य तुम्ही अपेक्षा कराल तुमच्या जीवनामध्ये? तुम्ही मनाने, आत्म्याने, देवाच्या वचनाच्या द्वारे तुम्ही पूर्ण एक झालं पाहिजे मंडळीमध्ये. बोला प्रेज लॉर्ड. पूर्ण एक ऐक्य असलं पाहिजे तुमचं जीवन या मंडळीमध्ये. मग या मग या तुमच्या जीवनामध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडणार आहेत. बोला प्रेज लॉर्ड. मग तुमचं मनच नाही मंडळीमध्ये, तुमच्या एक विचाराने तुम्ही मंडळीत नाहीयेत, तुम्ही अर्धवट मंडळीमध्ये असाल तर कार्य होणार नाही तुमच्या जीवनात. फूट पडलेले तुमच्या स्वतःमध्ये, मंडळीमध्ये. मग बोला प्रेज लॉर्ड. मग या ठिकाणी
देव म्हणाला की हे लोक एक आहेत आणि या सर्वांची भाषा काय आहे? एकच आहे. वाच. या सर्वांची ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे. इथं काय परत 6 वचनापासून पुढे. परमेश्वर म्हणाला पहा हे लोक एक आहेत. पहा हे लोक एक आहेत. ह्या सर्वांची भाषा ही एकच आहे. ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे. सर्वांची भाषा एकच आहे. यांची कृत्यांची काय आहे? सुरुवात एकच आहे. पुढं आणि हे सुरुवात करत आहेत या कृत्यांची आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही. कसलेही अटकाव होणार नाही. मंडळी तुम्ही ऐकताय का? देव काय म्हणत आहे या ठिकाणी? जर एकत्र येऊन हे काम करत आहेत, युनिटीने येऊन जो व्यक्ती काम करतो, देव म्हणतो की ह्यांना कोणती गोष्ट करत असताना कसलाही अडचण येणार नाही, कसलाही अटकाव येणार नाही. का? कारण हे एकत्र येऊन काम करत आहेत. बोला ना हालेलुया. हात उंच करून बोला हालेलुया. हे जे करत आहेत, ह्यांनी जी सुरुवात कामाची केलेली आहे, हे यांच्यानी कशाने कुणी यांना अडवू शकणार नाही. का? कारण हे एक आहेत, एकत्र आहेत. आणि जर देवाला युनिटी दिसत नाही, ऐक्य दिसत नाही, तर मग जे काही काम करायला सुरुवात केली तर ते होणार नाही. का? कारण फूट पडते. काय पडते? फूट पडते. फुटीचा आत्मा काम करतोय. फुटीचा आत्मा काम करू देतोय माणूस. एकत्र येण्याचं यत्न करत नाही माणूस. पण देव तर यांना म्हणतोय की हे एक आहेत, एक भाषा आहे यांची आणि या सर्वांची यांनी सुरुवात केलेली आहे. चांगल्या गोष्ट म्हणजे नाही का, एक काम करण्याची सुरुवात यांनी केलेली आहे. पण हे जे करण्याची योजतात, जे काही करण्याचा प्लॅन करतात, यांना कशानेही अटकाव होणार नाही. कशाने पण कसल्याही प्रकारे यांना अशक्य होणार नाही. हे शक्यच होणार. मग तुम्ही तुमच्या घरात एखादं काम योजना केली, पण तुमच्या एकमेकामध्येच फूट पडली घरात, तर ते काम होणार नाही. जर तुम्ही ऐक्य तुमच्या घरात आलं, सगळ्यांनी एकत्र आले आणि ती योजना केली आणि ती करायचा प्रयत्न केला, तर तुमच्या ती घरातली योजना पूर्ण होणार. एकत्र येण्यामध्ये सामर्थ्य आहे. लक्षात घ्या. बोला की आमेन. बोला हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराने पण ह्यांचं एकत्र येण्यामध्ये हे ओळखलं की हे एकत्र येऊन ही सुरुवात केली यांनी, यांची योजना कोणीच त्यांच्या अटकाव करणार नाही. मग देव म्हणाला चला आपण यांच्या खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू. काय करू? आता इथं देवाचा एक कशासाठी परमेश्वराने घोटाळा केला? जर वाईट देवाच्या विरुद्ध कुठली गोष्ट युनिटीमध्ये तयार होत असेल, तर त्या शत्रूंच्या सगळ्या योजना घोटाळा करणारा परमेश्वर आहे. आमीन म्हणणार तुम्ही? हालेलुया. करू शकतो का नाही मला सांगा. मग तिथं भाषा त्यांच्यामध्ये वाच. त्या ठिकाणी 7वं वचन वाचे. तर चला आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू. म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही. नंतर परमेश्वराने तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले. ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले. त्यांनी बांधत आणलं होतं. ते ठिकाण सुद्धा अजून आहे. बाबेल म्हणून ते ठिकाण आहे. अजून ते इतिहासामध्ये ती तशीच ते बांधत होते. ते बुरुज ती तसाच आहे. बोला प्रेज लॉर्ड. ते मैदान आहे. त्या शिनार त्या नावाचं बाबेल नाव त्या ठिकाणी पडलेलं आहे. ते आहे तसंच आहे. पण देवाने त्यांना पृथ्वीच्या पाठीवर पांगवलं. कारण देवाची योजना होती की मनुष्याला बनवलं ते एकच ठिकाणी राहू नये. पृथ्वीच्या सर्व पाठीवर सगळीकडे त्यांची पांगापांग व्हायला पाहिजे. त्यांनी सगळीकडे जाऊन पृथ्वी सत्तेत आणायला पाहिजे. बोला की हालेलुया. 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 मग आम्ही पाहतो की कर्नाटक मध्ये गेलं तर कुठली भाषा आहे? कन्नड. मग ते तिकडे त्यांना ही मराठी कळत नाही त्यांना तिकडं, आणि आपल्याला बी कन्नड कळत नाही. हालेलुया. आणि तेलुगू तिकडं चेन्नईला गेलं तर तिकडं काय तेलुगूची भाषा बी कळत नाही त्यांना बी. काय कसं काय त्यांना काहीच कळत नाही. पण सगळ्या भाषा कुणी केल्या म्हणा? कुणी केल्या? परमेश्वराने. मग सगळ्या भाषा करून सगळ्याकडे पांगलेले आहेत. मग महाराष्ट्राचं मराठी आपण म्हणतो चाललंय मराठीवाले आम्ही महाराष्ट्र आहे ना, हिंदीवाले यूपी. हालेलुया. म्हणजे असं हिंदी वगैरे. आम्ही पंजाबमध्ये गेलो तर पंजाबी भाषा आहे. त्यानंतर गेला जम्मू काश्मीर गेलो तर ती जम्मू काश्मीरची भाषा वेगळी आहे. मग त्यांना हिंदी बी तू जास्त कळत नाही, त्यांना ती जम्मू काश्मीरचीच भाषा कळते.
म्हणजे या सगळ्या गोष्टीचा उद्देश काय होता परमेश्वराचा, की माणसांनी तिथं स्वार्थीपायी स्वतःची सत्ता, स्वतःचं नाव करण्यासाठी त्यांनी पाहिलं. स्वर्गाचं राज्याचा विषयच नाही त्यांच्या डोक्यात. बोला प्रेज लॉर्ड. आज अनेक लोक वाईटासाठी एकत्र येतात, युनिटी करतात. मग त्यांची युनिटी एकत्र येणं अनेक लोकांसाठी घातक ठरते. वाईटासाठी एकत्र येतात ना बाहेर बी. जगात आम्ही पाहतो की काही प्लॅन करतात, एकत्र येऊन युनिटी होती त्यांची, आणि मग ते आज प्रॉब्लेम करतात अनेक गोष्टीसाठी. शत्रू एक वाईट लोकांना एकत्र आणून, शैतान शत्रू पण एकत्र आणून, त्यांचे मन एकत्र आणून शत्रू शैतान वाईट नाही का अनेक लोकांवर हमले करण्याचा तो प्लॅन करत आहे. मग त्यांची युनिटी तोडणारा कोण आहे सांगा? जो या बाबेल बुरुज बांधणाऱ्याची युनिटी ते नाही का गडबड केली, तोच वेळोवेळी परमेश्वर वाईट लोकांची युनिटी मध्ये गडबड करतो, त्यांच्यातच गोंधळ करतो आणि त्यांचं योजना सक्सेस होऊ देत नाही. त्याचा एक अर्थ तुम्हाला सांगतो. मनुष्य योजना करतो पण सिद्धीस नेणं हे देवाच्या हातात आहे. म्हणा, योजना करणं माझ्या हातात आहे, पण सिद्धीस नेणं देवाच्या हातात आहे. बोला प्रेज लॉर्ड. मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, मग देवाने म्हणून पुढे काय म्हटलेलं आहे, वाचा 9 वचन. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले. बोला हालेलुया. हालेलुया. हे देवाच्या योजनेच्या विरुद्ध त्यांचं चाललेलं होतं. त्यांचं एकत्र चांगलं होतं, एकत्र येणं, ऐक्य असणं चांगलं आहे, पण ते ज्या उद्देशासाठी करायला आले होते, जी योजना त्यांनी केली होती, ती देवाच्या नजरेमध्ये चुकीची होती. बोला प्रेज लॉर्ड. मला शेजारच्याला चांगल्यासाठी एकत्र या, चांगल्यासाठी ऐक्य पाहिजे, चांगल्यासाठी ऐक्य पाहिजे. बोला हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मग या ठिकाणी मग तुम्हाला सांगायचं आहे की 5व्या वचनामध्ये की 6व्या वचनामध्ये की देवाने बघितलं की हे एक आहेत आणि ह्यांना कोणत्याही गोष्टी जर करायच्या असतील तर त्यांना कशाने अटकाव होणार नाही, कशाने असाध्य होणार नाही, ते सगळ्या गोष्टी साध्य करतील. हालेलुया. मग मला सांगा, जर एकत्र येऊन साध्य होणार आहे तर एकत्रच या ना. आमेन का नाही? युनिटीने ऐक्याने सगळं होणार आहे तर एकत्र येऊन ऐक्यानेच काम करा ना. बोला की आमेन. जो एकटा करू पाहतो तो गर्विष्ठ असतो, लक्षात घ्या. पण जो सर्वांबरोबर मिळून काम करू पाहतो तो एकत्र येण्याचा तो प्रेमी आहे असं म्हणायचं. बोला की प्रेज लॉर्ड. सैतानी वृत्तीचा माणूस घरामध्ये फूट पाडतो, घरातून वेगळं राहायला बघतो, पण ऐक्यात एकत्र आणणारा व्यक्ती, ऐक्याचा व्यक्ती, तो एकत्र येण्यासाठी झटत असतो. बोला प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. हात उंच करून बोला हालेलुया. मग आता देवाने इथं सगळ्यांना पांगवलं, पण नवीन करारामध्ये देवाच्या राज्यासाठी पुन्हा एकदा, देवाच्या गौरवासाठी पुन्हा एकदा काय केलं माहितीये? परमेश्वराने नवीन करारामध्ये देवाच्या राज्यामध्ये एक मंडळी स्थापन करण्यासाठी बायबल सांगतं सगळ्या भाषेचे लोक एकत्र असताना, म्हणा सगळ्या भाषेचे एकत्र असताना देवाने त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरवला. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि 1लं वचन जर वाचलं, त्या ठिकाणी जे उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये भाषा त्यांच्यामध्ये टाकल्या आणि त्यांच्यात गडबड झाली, ते पांगले पृथ्वीवर. देवाने त्यांना पृथ्वीवर पांगवलं. पण याच 2ऱ्या अध्यायामध्ये पृथ्वीवरल्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे हे पेंटिकॉस्टचा सण साजरा करण्याकरता ते यरूशलेममध्ये त्या ठिकाणी आलेले होते. बोला की प्रेज लॉर्ड. आणि त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, पेंटिकॉस्टच्या दिवशी पण 2रा अध्याय 1 आणि 2 वचन, 1, 2, 3 वचन वाचूया. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व म्हणा एकत्र जमले. म्हणा की एकत्र जमले. मोठ्याने म्हणा मंडळी, एकत्र जमले. 50वा दिवस आला आणि त्या 50व्या दिवशी सर्व एकत्र जमले होते. मग देवाने काय केलं? एकत्र आल्यानंतर देवाने स्वर्गातली पवित्र आत्म्याची एकच भाषा त्यांच्यामध्ये घातली.
समजतंय का? उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये एकच भाषा होती, आता पवित्र आत्म्याची अन्य भाषा एकच सगळ्यांना दिलेली आहे. हाय का नाही? अन्य भाषा एकत्र आले होते, एकत्र आल्यानंतर देवाने पवित्र आत्मा त्यांच्यावर पाठवला आणि त्यांना सगळ्यांना एक भाषा दिली. कुठली भाषा दिली? एक भाषा. ती स्वर्गातली भाषा. म्हणा स्वर्गातली भाषा. स्वर्गातली. म्हणा स्वर्गातली भाषा. स्वर्गातली भाषा. स्वर्गातली एक भाषा. स्वर्गातली एक भाषा. म्हणजे अन्य भाषा कुठली आहे? ती कुणाला समजते? देवाला. स्वर्गातल्या नाही का देवाला, परमेश्वराला समजते. आणि बायबलमध्ये पाहतो की उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये एकच भाषा होती, पण त्या भाषेमध्ये देवाने अनेक भाषा घातल्या, गडबड झाली. पण या पेंटिकॉस्टच्या दिवशी सर्व युनिटीनी, ऐक्यानी, एकत्र जेव्हा ते आले होते, मला सांगू द्या, देवाच्या आत्म्याने, परमेश्वराने त्यांना एक अन्य भाषेने स्वर्गाच्या भरलेला आहे. आता आपण एक भाषेचे आहोत, म्हणजे स्वर्गाच्या भाषेची. त्याला पवित्र आत्म्याची अन्य भाषा भेटली. त्याला कुठली भाषा भेटलेली आहे? स्वर्गातली ती भाषा आहे. बोला प्रेज लॉर्ड. वाचा त्या ठिकाणी 2 अध्यायामध्ये पहिलं वचन परत एकदा. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर, 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. ते जमले असताना, सगळे एकत्र जमले असताना पुढे तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाच झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. ते सर्व पवित्र आत्म्याने भरले. अहो तुम्ही काय ऐकताय? तुम्ही सगळेजण ऐकताय का? तुम्ही ताजे आहेत का? झोप लागली का? भूक लागली? झोपलेले म्हणा हालेलुया. हा, झोपलेले नाहीत वाटतं, ऐकतायत. बोला हालेलुया. मोठ्याने बोला ना, हालेलुया. हालेलुया. हात उंच करून, दोन्ही हात उंच करून म्हणा हालेलुया. हालेलुया. दोन्ही हात उंच करून सांगितले हालेलुया. हालेलुया. हा, थोडंसं जागृत झाले तुम्ही. या ठिकाणी एकत्र आल्यावरच पवित्र आत्म्याने भरले का नाही? मला सांगा. नाही मी आज घरीच प्रार्थना करते, देव मला घरी देईल की आशीर्वाद? नाही. प्रेज लॉर्ड. घरी बसून नाही मिळणार आशीर्वाद. घरी प्रार्थना करून कस काय? देवाने आठवड्यातनं एक दिवस एकत्र येण्याचा दिवस दिलेला आहे. म्हणा की आमेन. देवाने आठवड्यातनं एकत्र येण्यासाठी देवाने सांगितलेलं आहे. एकत्र त्यावेळेस जुन्या करारामध्ये शब्दात देवाने दिला एकत्र येण्यासाठी. आज सुद्धा नवीन करारामध्ये परमेश्वराने आठवड्यातनं एकत्र यायला सांगितलेलं आहे. तसं पेंटिकॉस्टच्या दिवशी हे एकत्र आले, ऐक्याने प्रार्थना करत बसलेले होते. देवाचा आत्मा एक मोठ्या सुसाट्यासारखा मोठा आवाज होत त्यांच्यावर उतरला आणि त्या आत्म्याने भरून गेले सर्व. हालेलुया. बोला सगळेजण हालेलुया. एकत्र बसल्यामुळे सर्व त्या आत्म्याने भरले. घरात बसलेले भरले का? आता तुम्ही एखादे काही लोक घरात आहेत आणि तुम्ही इथं आत्म्याने आशीर्वादाने भरलाय, देवाच्या आराधनेत उपस्थितीने भरलाय. तुम्ही भरलाय, ते भरलेत का? तुम्ही इथे जेवढे एकत्र तेवढेच भरले ना? सांगा ना, हो का नाही? मग एकत्र येण्यासाठी खूप गरजेचं आहे. बोला प्रेज लॉर्ड. ऐक्याचं महत्व तुम्हाला कळलं पाहिजे. जेव्हा ऐक्याने तुम्ही देवाकडे प्रार्थना आराधना करता, देवाच्या जवळ येता, देव त्याच्या आत्म्याने भरतो, देव त्याच्या वरदानाने भरतो, देव त्याच्या स्वर्गीय भाषेने भरतो, देव त्याच्या प्रत्येक अभिषेकाने भरतो. बोला हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग पुढे काय म्हटलेलं आहे? आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. पुढे तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांचा वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. आत्मे त्यांना काय दिली? वाचा दिली. आत्म्याने त्यांना वाचा दिली आणि ते निरनिराळ्या भाषामधून ते अन्य भाषांनी बोलू लागले. आणि ही कुठली भाषा? देवाच्या स्वर्गातली भाषा. आता देवानी एकत्र आल्यामुळं देवाने एकच भाषा करून सर्वांना स्वर्गाच्या राज्यात एक देवाने केलेला आहे. आमीन म्हणा नाही तुम्ही? आता स्वर्गाच्या राज्यात देवाने काय केले? तुम्हाला आणि मला एक केले. आता महाराष्ट्राचा आंध्रामध्ये येऊन जाऊन आंध्राचे महाराष्ट्र एकत्र येऊन प्रार्थना करताना जेव्हा ते आत्म्याने भरतात, ते एकच अन्य भाषा स्वर्गातली भाषेने हा देवाची स्तुती करतात. बोला की आमेन आमेन आमेन. हालेलुया. मराठी नाही का
आंध्राची महाराष्ट्राची भाषा ज्यावेळेस दोघं एकत्र येतात, प्रार्थना करत बसतात आणि ज्यावेळेस ते अन्य भाषामध्ये आत्म्यामध्ये बोलतात त्यावेळेस ते मराठी राहते बाजूला, आंध्राची राहते आणि स्वर्गाच्या भाषेमध्ये एकत्र येऊन ते आराधना करतात. बोला ना हालेलुया हालेलुया हालेलुया. मग म्हणून पौल म्हणतो की मी बुद्धीची भाषा बुद्धीने प्रार्थना करणार. म्हणजे कुठली प्रार्थना? तो म्हणतो की मी माझ्या भाषेमध्येही प्रार्थना करणार. जी मला मराठी येते त्या मराठीत मी प्रार्थना करणार, जी मला हिंदी येते ती हिंदीत मी प्रार्थना करणार. मग मी आत्म्याने मी प्रार्थना करणार. म्हणजे आत्म्याने प्रार्थना म्हणजे काय? जी स्वर्गातली भाषा आहे, जी स्वर्गातली अन्य भाषा आहे, त्या अन्य भाषेने मी प्रार्थना करणार. बोला की आमेन आमेन. किती जणांना भेटली ती अन्य भाषा स्वर्गातली? बघा बरेच जणांना भेटली. ज्यांना नाही भेटली देवाला मागा म्हणजे आपण आशीर्वाद मागतो, गाडी दे, बंगला दे. कधी देवाला अन्य भाषा वरदान मागितले का? मागा तुम्ही. बोला की प्रेज लॉर्ड. मग त्या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं पटकनी वाचूया. हा, त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. बघा, बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि तिथं अनेक प्रकारच्या भाषा बोलणारे तिथं लोक आले होते. आणि तिथं सगळ्या एकत्र आल्यानंतर मला तुम्हाला सांगू द्या, त्यांना देवाने एकत्र आल्यामुळे सगळ्यांना आत्म्याने भरलं, एक भाषेने भरलं. बोला प्रेज लॉर्ड. स्वर्गातली एक भाषेने भरलं त्यांना. बोला की आमेन हालेलुया हालेलुया. खूप मोठा विषय मला माझ्या प्रियांनो, पण एकत्र येण्यामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. बोला की आमेन हालेलुया. बोलो येशू मसीह की. एक वचन वाचूया आपण आपल्या बायबल मधनं पुढूया. इफिसकरास पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 22 वचन आपण पटकनी वाचूया. प्रभूच्या ठाई तुम्ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. एकत्र रचले जात आहात. म्हणा मी एकत्र रचले जात आहे. म्हणा देव मला एकत्र रचत आहे. मिस्त्री कसं करतो? इटा वगैरे आणल्या टाकल्या तर त्याला काय करतो? तो एकत्र रचतो, भिंत बांधतो एकत्र रचून. तसं बायबल सांगतं की इफिसकरास 2:22 मध्ये प्रभूच्या ठाई तुम्ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. आमीन म्हणत नाही? आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. 4 आणि त्याचा 4था अध्याय आणि 3 वचन वाचूया. इफिसकरास 4 अध्याय 3 वचन. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या आत्म्याच्या द्वारे घडून येणार ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. प्रत्येकाने वचन वाचाय. 3रं वचन वाचा. सगळे सांगते. सगळ्यांनी काढलं वचन वाचा प्रत्येकाने. हा 1 2 3 म्हणा. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखाव्यास झटत जा. हालेलुया हालेलुया. आत्म्याच्या द्वारे येणारे ऐक्य शांतीनं तुम्ही ते शांतीच्या बंधनाने राखायला झटत जा. म्हणजे तुम्ही जास्त झटलं पाहिजे. कशासाठी? एकत्र येण्यासाठी. तुम्ही जास्त खटपट कशासाठी केली पाहिजे? एकत्र ऐक्य येण्यासाठी. आत्म्याच्या द्वारे ऐक्य हे देवाच्या राज्यासाठी आहे. म्हणा की आमेन. आणि जगिक ऐक्य येणं म्हणजे वाईटासाठी आहे. मी तुम्हाला दोन्ही पण ऐक्याचा संबंध सांगितला आतापर्यंत. बाबेल बांधाय निघाले. बाबेल बांधण्यासाठी जी तिथे युनिटी तयार झाली, ऐक्य तयार झालं, ते स्वतःचं नाव करण्यासाठी, स्वतःचं नाव करून स्वतः उंच जाण्यासाठी, स्वतःला उंच करण्यासाठी. तिथं देवाला गौरव देण्यासाठी नव्हतं, देवाला महिमा देण्यासाठी नव्हतं. ते असं नाही म्हणाले की चला आपण याच्यावर देवाचं नाव करू, तर ते म्हणाले की आपलं नाव करू. काय करू म्हणाले? ही युनिटी. ती पण युनिटी देव म्हणाला की हे जर एकत्र असंच राहिले तर ते सक्सेस होतील. म्हणजे युनिटीमध्ये ताकद आहे. ऐक्यामध्ये काय आहे? ताकद आहे. मग आज तुमचं घर ताकदवान आहे का फुसका आहे हे कशावरनं ओळखायचं? घरामध्ये फूट पडलेली आहे का ऐक्य आहे? पण ती चांगल्यासाठी ऐक्य आहे का वाईटासाठी आहे? बोला प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. आता मंडळी सुद्धा मध्ये सुद्धा काय पाहिजे? ऐक्य पाहिजे. तरच मंडळीची सेवा मोठी होऊ शकते,
तरच मंडळी मोठं शिखर, मोठा नाही का, मोठ्या चुंबित दर्शन म्हणा, विजन म्हणा, ते गाठू शकते. बोला की आमेन. मग त्या ऐक्यामध्ये काय पाहिजे? एकमेकासाठी प्रार्थना करणारे होतात. एकत्र येऊन, काही लोकांना एकत्र येऊन प्रार्थना करायला आवडत नाही. नाही, मी एकटे करते, मी 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 तिची एकटीची प्रार्थना, ती स्वार्थी प्रार्थना. हालेलुया है ना. मी मी नाही का. पण एकत्र येऊन प्रार्थना करायला तयार जे असतात ते खऱ्या देवाच्या आत्म्याने भरलेले लोक असतात. बोला हालेलुया. पेंटिकॉस्टच्या दिवशी काय करत होते? एकत्र. पहिलं पेत्राचं उदाहरण सांगून आपण संपूया, कारण बरेच गोष्टी आहेत आणि थोडाच वेळ पुरतो. बराच मोठा विषय आहे. हालेलुया. एक दोन गोष्टी पटकन घेतो. पहिला चमत्कार पेत्राच्या द्वारे झाला. पण एकटा पेत्राच्या द्वारे नाही झाला. पहिला चमत्कार आम्ही बायबलमध्ये पाहतो की 3 अध्याय प्रेषितांच्या कृत्यामध्ये, 3 अध्यायामध्ये 1 आणि 2, 3 वचन वाचूया पटकनी. पेत्र व योहान. बघा कोण म्हणाले, काय म्हणाले बघा, वाचा. काय? पेत्र व योहान. पेत्र आणि योहान. पटकनी फास्ट मध्ये वाचूया. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. आणि ते मंदिरामध्ये जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. पुढे पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला आमच्याकडे पहा. कुणाकडे पहा? हॅलो, ऐकताय का तुम्ही? काय म्हणाले ते? पेत्र आणि योहान आहे. आणि पेत्र म्हणाला माझ्याकडे पहा, म्हणाला का आमच्याकडे पहा? काय म्हणाला तो? माझ्याकडे पहा का आमच्याकडे पहा? पहिलं पेत्र कसा होता? प्रभू मी येऊ का? मी आहे, मीच प्रभू जवळचा आहे, मीच लय लाडका आहे, मी 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 है ना. पण आता पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर न पेत्राची भाषा बदलली. बोला की हालेलुया. पेत्राचं लँग्वेज बदलली. पेत्राचा तोंडातली मीपणा गेला. आता तो म्हणतोय आमच्याकडे बघ, आमच्याकडे पहा. मग तो काय म्हणाला? आमच्याकडे पहा. काय म्हणाला? पुढवाच. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावलं. बघा, त्यांच्याकडे लक्ष लावलं. ते म्हणाले की आमच्याकडे बघ, आमच्याकडे पहा. मग तो म्हणाला, पेत्र म्हणाला, वाचा. मग पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि लगेच त्याला पकडलं. पेत्र म्हणला आमच्याकडे काही नाही. बघ, आमच्याकडं सोनं नाही, पैसा नाही, पण आमच्याकडे एक आहे, येशू प्रभू आहे. बोला हालेलुया. आमच्याकडे कोण आहे? येशू प्रभू आहे. जे युनिटीनी ऐक्याने एकत्र येतात, त्यांच्याकडे जरी पैसा नसेल, पण सोनं नसेल, पण त्यांच्याकडे येशू जिवंत चमत्कार करणारा आहे. जिथं एकता आहे तिथं येशू आहे. जिथं युनिटी आहे तिथं येशूचं सामर्थ्य आहे. जिथं युनिटी आहे तिथं चमत्कार करण्याचा अभिषेक आहे. पण जिथं युनिटी नाही, जिथं फूट आहे तिथं चमत्कार नाही. बोला की आमेन. मग ते म्हणाले आमच्याकडे बघ. नासरी येशूच्या नावाने चालू लाग. आणि तो लंगडा उड्या मारून चालून देवाच्या मंदिरात देवाची आराधना करत गेला. तो बरा झाला. हालेलुया. बोला हालेलुया. अजून एक उदाहरण मी तुम्हाला एस्तरच्या पुस्तकातून देत आहे. एस्तरचं पुस्तक आपण काढूया. एस्तरच्या पुस्तकामध्ये जाऊया आपण. एस्तरचं पुस्तक त्याचा 4था अध्याय. सगळी स्टोरी तुम्हाला सांगणं नाही का वेळ लागेल, पण एक एस्तरच्या पुस्तकामध्ये एक हमानाने, एक शत्रूने सर्व यहुदी लोक जिथं कुठं देशामध्ये आहेत तिथं सगळ्यांना मारून टाकण्याचा बिल पास केलं. एक फरमान काढलं, एक योजना बनवली. आणि या ठिकाणी 4थ्या अध्यायामध्ये, एस्तरचं पुस्तक 4थ्या अध्यायामध्ये बघ काय म्हटलंय पहिलं वचन. हे वर्तमान
मर्दखयाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि त्यांनी वस्त्र फाडली, गोणपाट वस्त्रे परिधान करून त्यांनी डोक्यावर राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले. तो राजमंदिराच्या दरवाजा समोरही गेला. गोणपाट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नव्हती, पण तिथं तो राख त्यांनी उधळली, गोणपाट नेसले आणि तो पश्चाताप करू लागला, देवाकडे रडून दुःखाने ओरळी मारू लागला. एस्तेर जी राणी झाली होती, म्हणा एस्तेर राणी झाली होती. राणीने बघितलं, एस्तेरने म्हटले काय केलंय मर्दखायाने. हालेलुया. तिचा तो घरातला पाहुणा होता, ती या मर्दखायामुळेच एस्तेर राणी झालेली होती. बोला प्रेज लॉर्ड. मग मर्दखायाने तिला सांगितलं की असं असं फरमान काढलं गेलेलं आहे, अशी योजना झालेली आहे, शत्रूंनी आपल्या सर्व यहुदी लोकांना मारून टाकण्याचं योजना केलेली आहे. मग एस्तेर राणी म्हणाली मी काय करू. म्हणा शेजारच्याला म्हणा मी काय करू शकत नाही. मी कसं जाऊ शकते, राजांनी बोलवलं नाही मला. तिथं पण काय झालं तिचं, मी एकटी काय करू, मी एकटी. बरोबर आहे तिचं, काय करणार एकटी. मी म्हणणारे एकटं काहीच करू शकत नाही. म्हणा की आमेन. मी काय करू, मी राजाच्याकडे बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नाही, मी एकटी काय करू शकते. लक्षात घ्या, पास्टर पण एकटा काय करू शकतो नाही. जर तुम्ही मंडळी एकत्र येऊन साथ दिली पास्टरला प्रार्थनेची, एकत्र येऊन प्रोत्साहनाची, एकत्र येऊन भक्तीची, सगळ्या सेवेची, तर काहीही होऊ शकतं. आमेन म्हणणार तुम्ही, अद्भुत होऊ शकता. बोला की हालेलुया. मग राणीनं एस्तेर राणी काय म्हटलं, मग वाचे 12 वचन वाच त्याच्यामध्ये. एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले. बघा 10 वचन वाच म्हणजे कळेल काय म्हणणं होतं तिचं. तेव्हा एस्तेरने हताकाबरोबर मर्दखयास सांगून पाठवले की राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यातील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलवल्या वाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे. मात्र राजा आपला सोन्याचा द्राजदंड ज्याच्या पुढे करील त्याचाच बचाव होणार. मला तर आज 30 दिवस राजाकडून बोलवणे आले नाही. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू घेऊ नकोस. तू आता या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोटून यहुदांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला हे असल्या प्रसंगासाठी राज प्राप्त झाली नसेल. कशावरून हे असल्या प्रसंगासाठी तुला पद मिळालंय, मग कशावरनं. तुला आता काहीतरी केलं पाहिजे. बोला की प्रेज लॉर्ड. मग काय झालं माहितीये का, वाचा पुढे काय म्हटलेलं आहे. मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की जा शूशन येथील सर्व एकत्र यहुदी लोकांना जमवा. मला की हालेलुया. काय म्हणाले ती, तुम्ही जावा शूशन वाड्यामधल्या शूशन मध्ये तुम्ही नाही का, तिथं जाऊन तुम्ही सर्व यहुदी लोकांना एकत्र करा. ऐक्याने तुम्ही एकत्र या आणि तुम्ही एकत्र येऊन 3 दिवस उपवास आणि प्रार्थना माझ्यासाठी करा. बघा वाचा पटकन पूर्ण कळेल तुम्हाला. शूशन येथील सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपवास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच मी उपवास करीन. बोला की हालेलुया. मग काय योजना केली तिनं. एकीकडे शत्रूने खांब तयार केलेला आहे, कुणाला मर्दखयाला टांगून मारण्यासाठी, फाशी देण्यासाठी.
अनेक नियम केलेला आहे की यहुदी लोकांची काय करायची, वाट लावून टाकायची. शत्रूंचा पूर्ण प्लॅन झालेला आहे. मग काय करायची गरज आहे? एस्तेर म्हटली आता मी काय एकटी काय करू शकणार नाही, तुम्ही जावा यहुदी सगळे एकत्र येऊन उपवास करा 3 दिवस तुम्ही सगळे मिळून एक ऐक्याने येऊन उपवास प्रार्थना करा आणि मीही माझ्या दासीबरोबर प्रार्थना करते आणि मग मी राजा पुढे जाते. मग झालं काय माझ्या प्रियांनो, हे 3 दिवस एकत्र येऊन ऐक्याने येऊन उपवास आणि प्रार्थना केल्यामुळं राजाच्या द्वारे सर्व नियम बदलला परमेश्वराने. जो खांब शत्रूने तयार केला होता त्याच खांबावर त्याच शत्रूला फाशी देण्यासाठी राजाने ऑर्डर दिली. बोला की आमेन. हे कुणी करू शकतं? एकत्र येऊन जे प्रार्थना करतात त्यावेळेस देव कार्य करू शकतो. आमेन म्हणा नाही तुम्ही, आमेन म्हणा नाही तुम्ही. देवाच्या लोकांनी काय करायची गरज आहे या काळामध्ये? देवाच्या लोकांनी या काळामध्ये एकत्र येऊन प्रार्थना करण्याची गरज आहे, एकत्र येऊन उपवास करण्याची गरज आहे. आणि कुठलाही काय असो, कुठलीही संकट असो, किती शत्रू बलाढ्य असो, एकत्र येऊन देवाच्या लोकांनी प्रार्थना आणि उपवास केल्यामुळं त्यांचे सर्व गड पडून जातील येशूच्या नावात. त्यांच्या योजना निष्फळ होतील येशूच्या नावात. त्यांच्या सर्व योजना, त्यांचे सर्व खड्डे, जे खड्डे त्यांनी खोदले त्याच खड्ड्यात जाऊन ते पडतील येशूच्या नावात. बोला की आमेन, 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 आमेन. हालेलुया, हालेलुया. हा तुमचा गुरु म्हणा हालेलुया. म्हणा मी विश्वास ठेवतो, जो शत्रू जो आमच्यासाठी खड्डा करतो, जर मी एकत्र येऊन नेहमी एकत्र येऊन प्रार्थना करेन, विश्वास ठेवेन, एकत्र येईन, माझा शत्रू ज्या माझ्यासाठी खड्डा केलाय त्याच खड्ड्यात तो पडेल. जो शत्रू माझ्यासाठी खांब तयार केलेला असेल मर्दखायासाठी, जसं हामानाने खांब केला, पण एकत्र येऊन प्रार्थना केल्यामुळं त्याच खांबावर, त्यांनी बनवलेल्या खांबावर त्यालाच फाशी देण्यात आली. हे युनिटीची ताकद आहे. आमेन. हे ऐक्याची ताकद आहे. हे एकत्र येऊन प्रार्थना करण्याची ताकद आहे. बोला की आमेन. मग एकत्र यासाठीच आम्ही मंदिरात येतो. तुम्ही जाता घरामध्ये, तुम्ही एक कुटुंब राहता, पण ज्यावेळेस तुम्ही मंडळी देता, एक मंडळी म्हणून, एक देवाची ताकदवर मंडळी म्हणून युनिटीमध्ये तयार होता. बोला की आमेन, 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 आमेन. एक कोळसा बाहेर काढला तर तो एक कोळसा होतो, पण ज्यावेळेस चुलीत अग्नीत पडला तो कोळसा, तो आग होतो, फायर होतो, अग्नी होतो. बोला की आमेन. जो युनिटीमधनं बाहेर पडतो, जो एकत्र ऐक्यामधनं बाहेर पडतो, तो कोळसा होतो, थंड होतो. काय होतो? मना शेजारच्याला, जो युनिटीमधनं बाहेर पडतो तो कोळसा होतो, काळा होतो तो. हालेलुया. पण तो युनिटीमध्ये येतो, ऐक्यामध्ये येतो, तो आग बनतो, आग, फायर बनतो. आमेन म्हणा तुम्ही. हालेलुया. मग एकत्र यायला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. म्हणा एकत्र येणाऱ्याला काहीच अशक्य नाही. म्हणून बायबलमध्ये सांगतं, देवाचे विश्वासणाऱ्याला अशक्य ते शक्य आहे. माणसाला अशक्य आहे पण देवाला काय आहे? शक्य आहे. म्हणून कशामुळे शक्य आहे? देव युनिटीने येणाऱ्याच्या दलाबरोबर काम करतो परमेश्वर. देव एकत्र येण्याच्या दलाबरोबर काम करतो परमेश्वर. फूट पडणाऱ्या लोकांमध्ये काम करत नाही, मतभेद असणाऱ्या लोकांमध्ये देव काम करत नाही. बोला आमेन. एक पास्टरने स्टोरी सांगितली मला, अशीच कधी कधी चर्चा चालते आणि थोडे 2 मिनिटातच आपण उठून उभं राहूया. उठून उभं असताना ही स्टोरी ऐका. हालेलुया. आपल्या जागेवर उठून उभं राहूया. एक दिवस त्यांनी पाहिलं की 3 माणसं, मना सर्जन 3 माणसं काम करत आहेत. मग ते काम करत आहेत, काय करत आहे? एक खड्डा खोदतोय, म्हणा एक खड्डा खोदतोय आणि एक वायर टाकतोय आणि एक बुजवतोय. हे 3 माणसं काम करत आहेत. काय करत आहेत? एक खड्डा खोदतोय, एक वायर टाकतोय आणि काय करतोय? बुजवतोय. दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं की एक खड्डा खोदतोय आणि एक बुजवतोय. तिसरा माणूस नव्हता तिथं. मग त्यांनी जाऊन म्हटलं, अरे तुम्ही काय करताय आज? आज तुम्ही नाहीये, तिसरा नाहीये. मग काय करताय?
ते काय ते काल आता माझं मी खड्ड्याचं काम करतो तो खोदायचं आणि तिथं वायर टाकायचं काम करतो तो आणि एक गाड्याचं नाही का त्या खड्ड्याला बुजवायचं काम. आता तो तिसरा माणूस वायर टाकायचा माणूस नाही, त्यामुळं मी खड्डा खोदतोय आणि तो बुजवतोय, त्याचं काम मी का करू? हालेलुया. राहिलं का ते काम? मंडळीत पण तसंच ऐक्यामध्ये असता असता फूट पडण्याचं काम. मी आलोय आणि अरे हे टेबल उचलायचं काम करणार नाही आला काय, मग मी का करू त्याचं काम? एकत्र न येण्यास नाही का, एकत्र मध्ये फूटचं काम काय की मी आलोय आणि हे माझं काम नाही, अरे ती नाही आला का त्याचं काम आहे. त्याचं काम कोण ठरवलं? आपणच ठरवलं, आपणच मतभेद केले. पण आपण ठरवायचं आहे आज की मी आलोय, अरे ती नाही आला त्याचं काम तो करत होता, ठीक आहे तो नाही आला पण मी करतो आज त्याचा, आज मी करतो, तो नाही आला तर मी करतो, त्याच्याने ते काम सुरळीत होईल. हालेलुया म्हणा, बोला प्रेज लॉर्ड. एकदा बिली ग्रॅम देवाचे सेवक भारतामध्ये त्यांनी प्रवेश केला, एअरपोर्टवर उतरले. एअरपोर्टवर उतरताच एअरपोर्टमध्ये वरडावरडी सुरू झाली. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बिली ग्रॅम एअरपोर्टवर एक किंचाळ्या सुरू झाल्या, वरडावरडी सुरू झाल्या. सैतानी दुष्टात्मे ज्याच्यामध्ये होती ती वरडायला सुरू झाली. मग बिली ग्रॅम त्या ठिकाणी उतरता बघितलं तर काय, सरकार सगळे कर्मचारी पोलीस ते शांत कार्य बघतात, ते शांतच होत नव्हते. मग बिली ग्रॅम उतरून त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागले आणि ते प्रार्थनेने सगळे शांत झाले. हालेलुया. ते प्रार्थनेने सगळे काय झाले? बिली ग्रॅमला साईटला ऑफिसमध्ये घेतलं. अशा तुमच्यामध्ये काय असं आहे की तुम्ही काय केलं यांच्यावर? भारतामध्ये विचारलं काय केलं? काय नाही, मी यांच्यासाठी काय केली? प्रार्थना केली. मी जिवंत देवाचा सेवक आहे म्हणाले, मी जिवंत परमेश्वराचा सेवक आहे म्हणाले, आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्यांना शांत परमेश्वराने केलं. नाही बाबा तुम्ही घातक आहे, आलेल्याच इमानाने रिटर्न अमेरिकेला जा म्हटले. मग त्यांना आलेल्याच इमानात तिथंच बसून त्यांना लगेच 2-3 तासांनी रिटर्न अमेरिकेला पाठवलं. त्यांना भारतात येऊ दिलं, कारण अख्ख्या एअरपोर्टमधला गोंधळ त्यांनी प्रार्थनेने शांत केला. प्रेज लॉर्ड. मग काही दिवसांनी बिली ग्रॅमला काही लोक भेटायला गेले, पत्रकार किंवा काय, तुम्ही असं काय केलं की तिथं ते अशा प्रकारे तुम्हाला माघारी यावं लागलं? पण ती गोंधळ बी थांबला. त्यांनी उंच डोंगरावर एका ठिकाणी डोंगरावर नेलं, तिथे एक झोपडं होतं, त्या झोपड्यावर त्यांनी नेलं. काही झोपडं बघताय का? बघा झोपड. या झोपड्यामधली एक म्हातारी आजी आहे, ती सतत माझ्यासाठी निरंतर प्रार्थना करते आणि ती प्रार्थना करते म्हणून विशेष माझ्या मध्याद्वारे परमेश्वर असे चमत्काराचं कार्य करतो परमेश्वर. म्हणजे त्यांनी सांगितलं काय की मी एकटा काय करत नाही, माझ्यासाठी अशा अनेक ही झोपडीतली आजी एक उदाहरण दिलं की ती प्रार्थना करते माझ्यासाठी आणि म्हणून देव माझा उपयोग करतो आणि माझं प्रार्थनेचं फळ परमेश्वर देतो. मला माझ्या बोलण्याद्वारे चमत्कार करतो. पण मी एकटा तिथं नसतो, माझ्यासाठी अशा आज्या, माझ्यासाठी झोपड्यातले लहान लहान गरीब नाही का, वयस्कर सगळे तरुण कुणी असेल ते प्रार्थना करणारे आहेत. त्यामुळं मला परमेश्वर सक्सेस करतो. त्यामुळे ते एअरपोर्टवर तिथं कार्य झालं. म्हणजे त्यांनी सांगितलं नाही मी नाही म्हटलं, ते माझ्यासाठी कितीतरी लोक प्रार्थना करतात. हालेलुया म्हणतो सर्वजण बोला हालेलुया. तर आता मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही समजून घ्या, पास्टर एकटा काय करू शकणार नाही, मी पण काही एकटा करू शकणार नाही. जर तुम्ही सगळे माझ्यासाठी प्रार्थना कराल तर देव सर्व काही शक्य करणारा देव आहे, जे अद्भुत मोठ्या गोष्टी घडतील. तयार आहे तुम्ही प्रार्थना करायला? रोज एकत्र येऊन प्रार्थना करायला रोज तयार आहे? रोज घरामध्ये एकत्र येऊन प्रार्थना करायला तयार आहे? मंडळीत एकत्र यायला तयार आहे? हालेलुया. तर मी तुम्हाला सांगतो, देव म्हणेल कोणत्याही योजना करण्यासाठी मोठं गगनचुंबित एक मोठं दर्शन, मोठं सेवा, मोठं विजन घेऊन चालत असताना ते अशक्य परमेश्वर होऊ देणार नाही. ते शक्य आमच्या सेवेमध्ये परमेश्वर करेल, पण एकच गोष्टीमुळं, युनिटीमुळे. बोला आमेन. आपले हात उंच करून प्रार्थनेमध्ये जाऊ. यावेळेस आज आम्ही पाहतो घरामधले कामं काढलेले आहेत, युनिटी नाहीये, ऐक्यपणा नाहीये, एकत्रितपणा नाहीये. त्यामुळं माझ्या प्रियांनो घरामध्ये शांती नाहीये, तुमच्या योजना सफल होत नाहीयेत. आज आपल्या मंडळीचं ध्येय पुढं जायला पाहिजे असं वाटतं. जर तुम्हाला वाटतं की मंडळीमध्ये कार्य व्हावं, मंडळीचा मोठं विजन पर्यंत मंडळी पोहोचावी, कार्य व्हावं,
तर मंडळीतल्या प्रत्येक परिवाराने हे लक्षात घ्यावं, आमच्या एकत्रितपणावर अवलंबून ते आहे, आमच्या युनिटीवर अवलंबून आहे, आमच्या ऐक्य येण्यावर अवलंबून आहे. लक्षात घ्या. मला आपल्या हात उंच करून, देवा मला एकत्र येण्यासाठी, एक जीवाने प्रार्थना करण्यासाठी, एक मन, एक विचार, एक विचाराने, एक मनाने एकत्र येण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. अनेक वेळा मी भटकलो देवा, मी एकटा राहिलो मागे, एकटा पडलो, मी एकटा राहत राहिलो, वागत राहिलो. त्या सगळ्या पापाची मला क्षमा कर देवा. माझ्या देवा, म्हणा माझ्या परमेश्वरा, मला एकत्र राहण्यासाठी, एकजुटीने सेवा करण्यासाठी मला सहाय्य कर. माझ्या घरामध्ये येशू ये, माझ्या घराला युनिटीने भर, युनिटी कर माझ्या घरामध्ये, ऐक्य आण माझ्या घरामध्ये. आमच्या सगळ्यांचं एक मन, एक शरीर, एक विचार कर देवा. परमेश्वरा, ये आमच्या घरामध्ये, आमच्या घरामधले मतभेद काढून टाक परमेश्वरा. आमच्या घरामधले सगळ्या वाईट गोष्टी काढून टाक परमेश्वरा. फूट पाडणाऱ्या गोष्टी, फुटीच्या गोष्टी काढून टाक परमेश्वरा. देवा, आमच्या मंडळीमध्ये उतर, आम्हाला चांगल्यासाठी, एकत्र येण्यासाठी, ऐक्य आणण्यासाठी, झटण्यासाठी सहाय्य कर दे बापा. हालेलुया. आमच्या मंडळीतला मतभेदाचा आत्मा बाहेर काढ परमेश्वरा. ओ होली स्पिरिट, म्हणा पवित्र आत्मा, शांतीची आत्मा, ये आमच्या मंडळीमध्ये. आम्हाला एक कर, शांतीने एक कर, चांगल्या सेवेसाठी, देवाच्या राज्यासाठी. हो, आम्हाला एक कर. हालेलुया, म्हणा हालेलुया. देवा, आमच्यातला फुटीचा आत्मा बाहेर काढ परमेश्वरा. सगळे फुटीचे विचार, सर्व मतभेद, सर्व गडबड, सगळा गोंधळ बाहेर काढ मंडळीतला परमेश्वर. एक मनाचं कर, आम्हाला एक जीवाचं कर, एक आत्म्यामध्ये कर, एक विचाराचं कर, एक भाषा कर आमची. हालेलुया. देवाचा आत्मा उतरत आहे, पवित्र आत्मा उतर, जोरात उतर, जोरात उतर. देवाचं स्वागत करा टाळ्या वाजून प्रार्थना करत. राबा शाखा ठा राबा बाबा बाबा. पेंटिकॉस्टच्या दिवशी जसे एक मनाने एकत्र आले, तुझा आत्मा उतरला, तसा आत्मा आता उतरू दे परमेश्वरा. हो होली स्पिरिट, फायर. पवित्र आत्मा तुला मी रिलीज करताय, पवित्र आत्मा सगळ्यावर मी तुला मोकळं करताय. उतर आणि सगळ्याला पेंटिकॉस्टच्या दिवसाप्रमाणे भर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. पवित्र आत्मा भर, पवित्र आत्मा तुझ्या सामर्थ्याने भर, अन्य भाषेने भर, अन्य भाषेने. चला बोला बोला बोला, प्रत्येकाने मोठ्याने टाळ्या वाजवत, डोळे बंद करून एक मनाने अन्य भाषेमध्ये बोला. री बा मा मा खा था रा बा 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 शा बा 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 बा. हो, एक स्वर्गातली एक भाषाने एक कर प्रत्येकाला, एक पवित्र आत्म्याने एक कर प्रत्येकाला, घरामध्ये एक कर, मंडळीमध्ये एक कर. हो, री बा खा था रा बा बा बा. देवाचा आत्मा जोरात येत आहे. जो समर्पण करत आहे, जो समर्पण करत आहे, त्याच्या जीवनामध्ये आता घरामध्ये परमेश्वर येत आहे. देवा हे जे व्हिडिओवर ऐकत आहे कोणी, त्याच्या घरात पवित्र आत्मा एक कर प्रत्येकाला, त्या घराला एक कर. फूट पडलेली सगळी बाधा दूर कर, फुटीचा आत्मा दूर कर. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये फायर होली घोष. राबा बाबा बाबा बाबा. चला चला चला, स्तुती करा, स्तुती करा, स्तुती करा, स्तुती करा. जोपर्यंत तुम्ही भरत नाही, जोपर्यंत देव तुमच्या हृदयाला समाधानाने भरत नाही, स्तुती करा. आवाज काढा मोठ्याने, आवाज काढा, टाळी वाजवून स्तुती करा. आवाज काढा, आवाज काढा. लाभरा बा था खा रे बे रे 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 रे. चला चला चला, आवाज काढा. शाबा बा 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 बा. सगळ्या फुटीच्या आत्म्या बाहेर होई सूचनावर, बाहेर होई सूचनावर. सगळ्या गोंधळाच्या आत्म्या बाहेर हो, गडबड करणाऱ्या दुष्ट आत्म्या बाहेर हो. होली स्पिरिट, युनिटी आणि सूचना प्रत्येकाच्या जीवनामध्ये, या मंडळीमध्ये युनिटी आण, ऐक्य आण, येशूच्या नावात आण. शाबाला बाला बाला. प्रत्येकाला ब्लेस कर प्रभू, आशीर्वाद कर. येशूच्या नावात ही प्रार्थना करतो पिता, आमेन. गॉड ब्लेस यू.